नमस्कार मित्रांनो, मी कोमल लगरे तुमचं महापॉडकास्टमध्ये स्वागत करते। आजचा विषय ऐकताच तुमचं मन दचकेल। आजचा विषय जोडलेला आहे प्रत्येक घराशी, प्रत्येक स्त्रीशी, प्रत्येक आईशी आणि प्रत्येक महिलाशी। त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रीती चौरडिया मॅम। नमस्कार मॅम। नमस्कार। तुमचं महापॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा मी स्वागत करते। थँक्यू। तुम्हाला माहिती आहे का 10 पैकी 3 महिलांना PCOS आणि PCOD आहे। तर त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रीती मॅम। हॅलो मॅम। हाय। तर माझा पहिला प्रश्न हा आहे मॅम की या जगामध्ये आता एवढं धाकाधुकीचं जीवन आहे, खूप जास्त रश आहे आणि त्या जगामध्ये महिला त्यांना जास्त वेळ देत नाही। तर सर्वात मोठे चॅलेंजेस तुम्हाला काय वाटतात स्त्रियांसमोर आहेत आजकाल विचार केला ना तर OPDमध्ये जवळपास महिन्याभरामध्ये जर 100 स्त्रिया माझ्याकडे येत असतील वेगवेगळ्या कारणानुसार, जसं की त्यांना PCODs आहेत, थायरॉईडचा त्रास आहे, आणखी पिरियड्स इरेग्युलर झालेत, हे सगळे त्रास त्यांचे आजकाल खूप दिसून येत आहेत। त्याच्यामागे एकतर चढाओढ आहे, धकाधकीचं जीवन आहे, सगळ्यांना पुढे जायचं आहे, मागे कुणालाच बसायचं नाही आहे, त्याच्यामुळे असेल। लाईफस्टाईलमध्ये चेंजेस झालेत। पूर्वी वडापाव, पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर हे उपलब्ध नसायचं। चीज, मायोनीज या सगळ्या गोष्टी खूप कमी प्रमाणात कुठेतरी मिळायच्या। आता गल्लोगल्ली, गावोगावी हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। मॅम, आजकाल आपण बघतो की आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढलंय। तर तुमचं जे क्लिनिक आहे त्याच्यामध्ये स्त्रिया मुख्यत्वे म्हणजे कोणकोणत्या आजारांनी ग्रसित आहेत? ॲक्च्युली काय की माझ्या OPDमध्ये जवळपास महिन्याभरात जर पाहिलं ना तर जवळपास 50-60% स्त्रियांना थायरॉईड, PCOD, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, अजून आपण म्हटलं हार्मोनल इम्बॅलन्स आणि स्किन प्रॉब्लेम खूप आहेत। तर हे सगळं जे होतं आहे ना ते आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे चढाओढ आहे, प्रत्येकीला पुढे जायचं आहे, कुणालाच घरात थांबायचं नाही आहे। इवन काळाची गरज पण आहे म्हणा ती। जर घरामध्ये 2 जण कमावणारे असतील तर कुठेतरी आता आजकाल महागाईमुळे म्हणा असं भागतंय, तर त्याच्यामुळे असेल मे बी। पण ह्या चढाओढीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांनी इतका करून घेतलाय, त्यांची जी बेसिक नीड आहे त्यांच्या शरीराची ते पाहत नाही आहेत। त्याच्यामुळे त्यांचे हार्मोन्स डिस्टर्ब आहेत आणि त्याच्यामुळे खूप सारे डिसीजेस जे आपण म्हणतो त्रास त्यांना आयुष्यभरासाठी आहेत। डायबिटीज पण बायकांमध्ये खूप वाढलाय आता, हार्टचा प्रॉब्लेम, बीपीच्या गोळ्या स्टार्ट झाल्या आहेत। हे आता सुरुवात आपल्याला जाणवते, पण पुढे खूप भीषण प्रॉब्लेम पण पुढे खूप होऊ शकतात असं मला तरी आज वाटतं। मॅम, तुम्ही बोलताना म्हणालात की PCOD आणि PCOS जास्त स्त्रियांना आहेत, म्हणजे PCOD एक्झॅक्टली काय आहे? PCODs ॲक्च्युली काय आहे की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आपण पूर्वी म्हणायचो, आता PCOS म्हणतात, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम। त्याच्यामध्ये काय असतं की स्त्रीबीज जे आहे ते फलित झाल्यानंतर प्रेग्नन्सी राहते, पण त्यामध्ये काय होतं की काही शरीराच्या चुकीच्या घटकांमुळे, ऑक्सिडंट्स म्हणतो आपण त्यांना, त्यांच्यामुळे ते बीज बनतच नाही। बीज बनत नाही, त्याचे पाण्याच्या बुडबुड्यासारख्या छोट्या छोट्या गाठी ओव्हरीजवर होतात। ओव्हरीज म्हणजे बीजांड जे असतं स्त्रीचं त्याच्यावर, आणि ते असं स्ट्रक्चर तयार होतं, त्या गाठी स्त्रीबीज बनू देत नाहीत आणि त्याला PCOS म्हणतात। आता PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम। त्याच्यामध्ये काय असतं, तो सिंड्रोम आहे म्हणजे त्याचा दुष्परिणाम पूर्ण बॉडीवर होतो। जसं की म्हणजे चेहरा पाहिला पेशंट व्यक्तीचा तरी आपण म्हणू शकतो की ह्याला PCOS असू शकतो। तर इतकं प्रमाण वाढले त्याचं। 10 मधल्या जवळपास तुमच्या वयाच्या ज्या आपल्या म्हणजे 20च्या 30च्या घरातल्या ज्या मुली आहेत त्यांना PCOSचा त्रास खूप जास्त आहे। PCOS आणि PCOD यामध्ये एक्झॅक्टली फरक काय? मग सेमच आहे। PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम। सिंड्रोम आपण याच्यासाठी वापरतो की ते पूर्ण ऑल ओव्हर बॉडीमध्ये काही ना काही त्याचे परिणाम दिसून येतात, म्हणून आपण PCOS वापरतो आता। आणि याचा शरीरावरती काय काय परिणाम होऊ शकतो? शरीरावर परिणाम खूप होतात। जसं PCOS मध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात, पाळी उशिरा येते,
येते तर 15-15 दिवस ब्लिडिंग जातं किंवा खूप कमी ब्लिडिंग जातं. त्याच्यासोबत वृक्ष केस होतात, हर्सुटिझम होतं. आपल्या बायकांना इथे चेहऱ्यावर लव येते का, म्हणजे पुरुषांसारखी दाढी मिशा वगैरे यायला लागतात मुलींना. आणि वजन वाढतं, नख केस वृक्ष होतात, वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. अचानकच मुलगी जाड दिसायला लागून जाते पिरियड्स यायला लागल्यानंतर. तर आम्ही समजून जातो की ही PCOS असेलच म्हणून. आणि याचं एक्झॅक्टली कारण काय असू शकतं? त्याचं तसं विचार केला तर 2-3 मेजर कारणं आहेत. आपली जेनेटिक्स पण त्याच्याशी इम्पॉर्टंट आहेत. जेनेटिक्समध्ये म्हणजे कसं की आईला PCOS आहे म्हणून मुलीला असं नाही. जेनेटिक्समध्ये आईला थायरॉइड असेल, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आपण म्हणतो, थायरॉइड असेल, डायबिटीज असेल, वडिलांना असेल BP, ह्या गोष्टींमुळे मुलींवर PCOSचा परिणाम होतो. दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो त्याला, लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो. आता धकाधकीच्या जीवनामध्ये बाई स्वतःकडे लक्षच देत नाहीये, हे एक त्याचं कारण असू शकतं. आणि तुमचं ताणतणाव, तुमचं कम्प्लिशन करायचंच आहे, तुम्हाला रिप्रेझेंटेबल राहायचंच आहे, तुम्हाला इन्स्टावरही यायचंच आहे, तुम्हाला सगळीकडे जायचंच आहे. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय माहितीये का, तणाव खूप वाढलाय. बाकीच्यांचं बघून आपल्यालाही सगळ्या गोष्टी त्या कराव्याशा वाटतात. त्याच्यामुळे कदाचित चढाओढ निर्माण झाली आहे मनामध्ये, शांत नाहीये मन, स्ट्रेस आहे, काही काही इमोशन्स आहेत ज्या तिने स्वतःच लक्षात नाही घेतल्यात. बाकीच्यांचं तर सोडच, पण तिच्या स्वतःच्याच लक्षात येत नाही की आणि मुख्यत्वे ऍक्च्युली स्त्री पहिल्यापासूनच थोडी इमोशनल असते. ती कुठली गोष्ट इमोशनल अँगलने विचार करते. तसं माणसाचं नसतं, त्यांचं प्रॅक्टिकली विचार करणारे असतात. पण स्त्रिया कसं असतं की इमोशनल असतात आणि त्यांच्या इमोशन्स सप्रेस होऊन 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 त्यांना एकतर PCOS होतात, एक तर थायरॉइड होतो, नाही तर डायबिटीज होतो, काहीतरी एखादा आजार होतोच. आणि एखाद्या स्त्रीला किंवा महिलेला जर PCOS झालाय तर हे कसं डायग्नोस म्हणजे करता येईल? याच्यासाठी काही ब्लड टेस्ट वगैरे किंवा सोनोग्राफी असं करता येऊ शकतं का? PCOS झालाय हे ना कधी कळतं, एक तर ती स्त्री जेव्हा OPDला क्लिनिकला येते तेव्हा ती एक टिपिकल पिक्चर घेऊन आलेली असते. पिरियड्स डिले होत आहेत, ब्लिडिंग व्यवस्थित होत नाहीये किंवा खूप दिवस ब्लिडिंग चालतं, एकदा पिरियड्स. जेव्हा एखादी पेशंट OPDला येते ना तेव्हा एक टिपिकल पिक्चर घेऊन येत असते की म्हणजे तिचे ना पिरियड्स डिले झालेले असतात, वेट वाढलेलं असतं, पिंपल्स असतात चेहऱ्यावर, केस असे वृक्ष झालेले असतात, छोटे 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 इथे केस आलेले असतात, माणसांचे जसे मिशा वगैरे असते, दाढी येते, टिपिकल लव आलेली असते त्या लेडीला. तर त्याच्यावरून आम्हाला लक्षात येतं की ही PCOSचं पेशंट असणार. मग त्याच्यासोबत आम्ही 2 टेस्ट करतो, म्हणजे हार्मोनल एसे करतो तिचा पूर्ण, आणि त्यानंतर एक सोनोग्राफी असते. त्याच्यामध्ये टिपिकल युटेरसचं जे पिक्चर असतं ना त्याच्यामध्ये ओव्हरीजमध्ये जे पॉलिसिस्टिक ओव्हरीज त्या दिसतात, त्याच्यामध्ये ओव्हरीचं व्हॉल्यूम वाढलेलं असतं, त्याच्यावरून डायग्नोस होतो. डायग्नोस व्हायला खूप सोपं आहे ते, परंतु जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही, आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत ते सोल्युशनपर्यंत जात नाही. खूप मिथ आहेत, काही नाही सुरुवातीला पिरियड्स लांबच असतात, काही नाही पिरियड्समध्ये दुखतच असतं, हे तर होतच असतं, असं करून बऱ्याच जणी डायग्नोसच होत नाही. जेव्हा त्यांना कॉम्प्लेक्स काहीतरी त्रास असतो तेव्हा त्याच्यावर डायग्नोसिस होतो आणि त्यावेळेपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. जेव्हा ते कमी प्रमाणात असतं ना तेव्हा ते लाईफस्टाईल चेंजेस करून नीट होऊ शकतो, पण डायग्नोस व्हायला बऱ्याच स्त्रियांमध्ये उशीर होतो. याच्यामध्ये PCOS आणि PCOD आणि गर्भाशयाचा कॅन्सर याचं काही रिलेशन आहे का? नाही. PCOS आणि PCOD एक लक्षात घे, गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. गर्भाशयाच्या बाजूला ओव्हरीज आहे, त्या ओव्हरीजमध्ये हे आहे पॉलिसिस्ट सिस्ट तयार झालेले. सिस्ट म्हणजे काय असतं की बुडबुड्यासाठी गाठी असतात छोट्या 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 पाण्यासारख्या, दॅट्स इट. त्याचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा ॲज सच काही रोल नाही आहे. गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे त्यांचे वेगळे खूप मोठे कारणं आहेत.
आणि जर याच्यावरती आपलं ट्रीटमेंट प्रॉपर घ्यायची असेल तर मग काय काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत? ट्रीटमेंट कसं असतं, ट्रीटमेंटचा पार्ट आहे ना 20%च आहे, फ्रँकली स्पीकिंग. उगाचच काहीतरी सांगायचं आमच्याकडे खूप 100% रिझल्ट आहे, तसं नाही. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करावी लागेल, तुम्हाला तुमचं हेल्दी डाएट घ्यावं लागेल, एक्सरसाइज करावी लागेल, थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल, तेव्हा जाऊन ते हार्मोन्स नॉर्मल होतील आणि तुमचं फेमिनाईन एनर्जी जी आहे ती तुम्ही रिगेन कराल. असं आहे. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की स्त्रिया स्वतःला वेळच देत नाही, म्हणजे जॉब असेल किंवा मग मुलांकडे लक्ष देणं असेल, त्या स्वतःला वेळच नाही देत. अशा सिनॅरिओमध्ये म्हणजे स्त्रियांनी काय केलं पाहिजे? हे बघ, पूर्वी काय असायचं की पूर्वी बायका घरी असायच्या, स्वयंपाक करायचा, घरातलं सगळं कामं करायची आणि अगदी आनंदाने गुण्यागोविंदाने राहत होत्या. 7-8 मुलं व्हायची त्यांना. माझ्या स्वतःच्या आजीला 10 मुलं आहेत. तर ते प्रत्येक सिनारिओ त्यावेळी तसा होता. परंतु बाई बाहेर निघाली, कमवायला लागली. बट ऑब्विसली आता ती गरज पण आहे काळाची. परंतु मग तिने स्वतःकडेच लक्ष देणं बंद केलंय, तिने स्वतःकडे दुर्लक्ष केलंय, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम आहे. पण हे तिला पण नाही समजत आहे. ती घरामध्ये होती ना त्यावेळी ती स्वतःसाठी जेवण बनवायची, प्रॉपर सगळ्यांना जेवण द्यायची, भांडणं वगैरे होत नसत त्यावेळी. एवढे मुलं असून सुद्धा छान होतं सगळं काही, सुखी राहत होते. मला चांगलं आठवतं, माझ्या आजीच्या आहे ना तोंडावर ते एक सुख होतं, म्हणजे ते एक हास्य होतं. ते नंतर कधी दिसलंच नाही कोणत्या स्त्रीच्या चेहऱ्यावर. कदाचित तेच संपत चाललंय आता आणि त्याच्यामुळेच आपण ह्या सगळ्या रोगांच्या अधीन होत चाललोय. त्यांच्या मागे करिअरचं टेन्शन नव्हतं. करिअरचं टेन्शन नव्हतं, कमवायचं टेन्शन नव्हतं. ठीक आहे, आता ते करू शकतो आपण, पण स्वतःकडे लक्ष देणं ही तेवढंच गरजेचं असतं. तर आता मी कसं करते की ज्या करिअरिस्टिक वुमन आहेत, ज्या जॉब करतात, त्यांना मी त्यांचं शेड्यूल बनवून देते, डाएट शेड्यूल. तुम्ही कसं करू शकता ॲडजस्ट करून देते. तर त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी त्रास कमी होतो. असं आहे. म्हणजे 100% रिझल्ट येतोच. 100% क्युअर नाही होत. 100% क्युअर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलला 100% नीट करावं लागतं. आज तुम्ही 2 महिन्याचे मेडिसिन्स घेतले आणि मग म्हणताल की मी क्युअर झाली, हे शक्यच नाही. तुमची लाईफस्टाईल आयुष्यभरासाठी चेंज करणं फार गरजेचं असतं याच्यामध्ये. आणि जे मुलींना, स्त्रियांना पोटामध्ये दुखतं जेव्हा मासिक पाळी असते, ते याचं रिलेशन याच्यासोबत आहे का? नाही, युटेरसचंच काम आलं. मासिक पाळी येते म्हणजे काय, गर्भपिशवीमधनं ब्लड फ्लो बाहेर निघतो, तो संबंधित युटेरसची आहे, त्याचा संबंध ओरीशी नाही. पण ज्यांना PCOS आहेत ना, त्यांना प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम जे म्हणतो ना आपण, उगाच चिडचिड होणं, पाळीच्या आधी 4-5 दिवसाआधी रडू वाटणं, इमोशनल इम्बॅलन्स होतो, म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला पण राग येतो, असं वाटतं की ती नको आपल्यासमोर, असं जेव्हा होतं, हे जे आहे ना, हे PCOSच्या मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये जरा जास्त जाणवतं. प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतो तो, पण त्यांच्यामध्ये ते जास्त जाणवतं, असं आहे. पण पाळीमध्ये पोट दुखणं हे काहीच रिलेटेड नाही आहे PCOS बरोबर. म्हणजे इमोशनली जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो असं म्हणू शकतो आपण PCOSचा. इमोशनल इम्पॅक्ट होतो ना तुमचं. आपण काय म्हणू शकतो त्याला की तुमचं जे ओव्हरऑल कॅरेक्टर म्हणतो, कॉन्फिडन्स म्हणतो ना, तो कमी होत जातो, तब्येत वाढत जाते, असं पफी दिसायला लागता तुम्ही, केस गळतायत, इकडे हेअर आलेत, तर मग कुठल्या स्त्रीला वाटेल ना छान. ओव्हरऑल कॉन्फिडन्स कमी होतो. आणि तुम्ही म्हणालेत की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पण या गोष्टी होतात, तर मग असे कोणते हॉर्मोन्स आहेत ज्याने इन्क्रीज किंवा हे डिक्रीज होतं? कसं असतं की सारखा स्ट्रेस घेऊन, सारखा आपण ताणतणावामध्ये राहिल्याने आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्या बॉडीमध्ये वाढतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय असतो की ऑक्सिजनचा सिंगल मॉलिक्यूल आपल्या पूर्ण बॉडीमध्ये फिरत असतो, तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार करतो कुठेतरी बॉडीमध्ये. तर त्याच्यामुळे काय होतं की कॉर्टिझॉल सिक्रेट होतं. कॉर्टिझॉल हा खराब हार्मोन आहे. हा म्हणजे इमर्जन्सीमध्ये सिक्रेट व्हायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराला वाचवायचं आहे कशावरनं,
एखादा ॲक्सिडेंट होतोय आणि तिथनं आपल्याला एस्केप व्हायचं आहे, ह्या गोष्टीसाठी कॉर्टिझॉल आहे. पण तो कॉर्टिझॉल आपण सतत सिक्रेट करत असतो. राग, ताण, तणाव, आपण त्याच्यामुळे त्याचा कॉर्टिझॉलचा इम्पॅक्ट ओव्हरीजवर पडतो. त्या ओव्हरीज इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करणं बंद करून टाकतात, टेस्टेस्टेरॉन बॉडीमध्ये वाढवून टाकतात, फेमिनाईन एनर्जी कमी होऊन जाते. मस्क्युलिन टेस्टेस्टेरॉन जो आहे तो माणसाचा हार्मोन आहे. आपल्या लेडीजमध्ये तो एकदम कमी प्रमाणात असायला हवा, नसला तरी चालतो असं, म्हणजे असतोच तो, पण तो पुरुषांचा हार्मोन आहे, तो वाढतो. मग त्या सगळ्याचे दुष्परिणाम पूर्णपणे बॉडीवर होतात. तर हार्मोनल इम्बॅलन्स असा रिलेटेड आहे त्याच्यामध्ये. तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणं म्हणजे ओव्हरऑल स्ट्रेस कमी करणं, हा त्याचा मागचा कारण आहे. म्हणजे ते केलं तरच तुम्ही परत तुमची लाईफस्टाईल नीट करून आणि तुम्ही परत आपली हेल्दी लाईफस्टाईल, पण त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप वर्ष द्यावे लागतात, तेव्हा होतं ते बरं का. असं 2-3 दिवस केलं आणि झालं असं नाही होत. म्हणजे ती एक आपण काय म्हणतो, एक तप असल्यासारखं येते. म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये स्वतःमध्ये ढाळून ठेवणं, फेमिनाईन एनर्जीमध्ये ढाळून ठेवणं, तप येते एक प्रकारचं. आणि आता खूप अवघड येते. पूर्वी तरी बायका खूप सॅटिस्फाईड होत्या ग, म्हणजे खूप सॅटिस्फॅक्शन असायचं त्यांना, थोडंसं काहीतरी आहे त्याच्यातच त्या खुश असायच्या. पण आता जसं जग बदललंय तसं सगळ्या गोष्टी वाढत गेल्यात, नवनवीन गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात, त्याच्यामुळे पण स्ट्रेस येतोच 100%. आणि याचा इम्पॅक्ट फर्टिलिटीवरती पण दिसून येतो असं पण रिसर्च पेपर पब्लिश झाले. हो, खूप सारे रिसर्च आहेत की ज्याच्यामध्ये माझ्या पण ओपीडीला काही लेडीज येतात तेव्हाच ते डायग्नोज होतात ॲक्च्युली की त्यांना PCOS आहेत. माझ्याकडे एक पेशंट होती, ती शेवगाव तालुका नगर जिल्ह्यामधनं यायची माझ्याकडे. तर तिला PCOS डायग्नोज झालं माझ्याकडे, थायरॉइड डायग्नोज झालं. आत्तापर्यंत तिला झालंच नव्हतं कुणी, म्हणजे ते तिथपर्यंत ते पोहोचलेच नव्हते. 4-5 वर्ष लग्नाला झाले होते. थोडंसं लाईफस्टाईल चेंजेस केले, थायरॉइडचे मेडिकेशन्स, काही होमिओपॅथिक औषधं वगैरे देऊन तिला आता 2.5 वर्षाचा मुलगा आहे. पण ते करण्याकरता तिने ते सगळं ॲडॅप्ट केलं, तेव्हा ते होऊ शकलं ना. हां, मी तर प्रत्येक पेशंटला तेच सांगते, माझं काम फक्त 20%, 80% तुम्ही काय करताय ते फार इम्पॉर्टंट आहे.